पुण्यात अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावले। 2 दिवसात मेट्रो परिसरातील राडारोडा काढण्याचे आदेश दिलेले आहेत। तर पालखी शहरात येण्या अगोदर राडारोडा काढून घ्या असे आदेश अजित पवारांनी दिलेत। राडारोडा न काढल्यास दंड आकारणार असे देखील अजित पवार म्हणाले। तर पालकमंत्री अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावले। आज पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत वाहतूक विभागाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत मेट्रो अधिकाऱ्यांसह वाहतूक अधिकारी देखील उपस्थित होते। आपली टाटाची रेल्वे आपली ते मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून हिंजवडीला जाते, तिथं पण मध्ये काम, कारण पुण्यात एकदा दोन्ही पालख्या आल्या, मला वाटतं 19 का 20 तारखेला पुण्यामध्ये, तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात माऊलीच्या पालखीला। ही जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे। त्यांना सांगितलंय की सोमवारपर्यंत हे झालं नाही, सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे। आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे, जरा सुट्टीच्या वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं, तर त्यांना जे काही अडथळे ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही। पालखीपर्यंत ते उरकलं नाही, पालखी आपल्या शहरात येईपर्यंत, तर त्यांना 10 कोटी रुपये दंडाची नोटीस मी PMRDAचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले, त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले, महाराष्ट्रात पण आहेत, पण आपल्या इथं पुणे पुरतं, पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे। राज्याच्या बद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो, आम्ही घेतो। नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, पण ज्यांची वय जास्त आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे। पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला। स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी PMC कमिशनर भेटी देत होते, पाहणी करत होते। मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे, म्हणजे तो प्रश्न आहे। MIDC, PMRDA, PCMC अशा 3-4 एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे, तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।